घसरगुंडी. एकदा काय झालं माहीत आहे का? मी आणि अतुलताई आहे ना, जवळच्या ग्राउंडवर सकाळी फिरायला गेलो होतो. बरेच लोक येतात तिथे व्यायाम करायला, योगा, झुंबा करायला, चालायला. कोणी ग्राउंडला 4 चकरा मारतात, कोणी 10, तर कोणी 17 चकरा मारतात. आम्ही मात्र प्रमाणात, म्हणजे 2 किंवा 3 चकरा मारतो बस. पण त्याचसोबत काढ्याल निरीक्षणं सुरू असतात आमची. एक बाई चालताना एकच हात जोरात हलवते, म्हणजे आता हिचा एकच हात बारीक होणार असं दबक्या आवाजात डायलॉग मारायचा आणि हसायचं. एक आजी नऊवारी लुगडं नेसून येतात बरं का, आणि इतक्या वेगात चालतात हो, की त्यांना पाहिल्यावर मनात येतं की ह्या आजी मॅरेथॉन नक्की जिंकतील. आम्ही जातो ना, त्या ग्राउंडवर लहान मुलांसाठी घसरगुंडी, जंगल जिम अशी छोटी छोटी खेळणी लावली आहेत. अचानक अतुलताईला एक उंच घसरगुंडी लावलेली दिसली. ती मला म्हणाली, आता मोठ्यांसाठी पण खेळणी लावली आहेत वाटतं. ही बघ, केवढी उंच घसरगुंडी आहे. झालं. आम्ही हसायलाच लागलो. मॅरेथॉनवाल्या आजी होत्या ना, त्या घाईघाईत आमच्या मागून आल्या. त्यांनी बहुतेक आमचं बोलणं ऐकलं असावं, कारण कोणाला काही कळायच्या आत आजी पटकन घसरगुंडीची शिडी चढल्या आणि सुळकन घसरून खाली आल्यासुद्धा. आम्ही करून बघतच राहिलो. ग्राउंडला शेवटची चक्कर मारून, घसरगुंडीवरून घसरून आजी हसत हसत घरी गेल्यासुद्धा. काय चमत्कार आहे. अहो, खरी गंमत तर पुढे आहे. एक काकू आहेत. त्यांना ना आजींची भयंकर असूया वाटते. त्या वेगात चालतात, त्यात काय एवढं, हे तर मी करू शकते, असं नेहमी म्हणणाऱ्या काकू उंच घसरगुंडीपाशीच होत्या. मीही चढेन, त्यात काय एवढं, असं म्हणून चढू लागल्यानं त्या शिडीवर. हो 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 हो, नका चढू तुम्ही, असं आजूबाजूचे लोक त्यांना सांगत होते. तुम्हाला सांगू का, 5-6 पायऱ्या चढल्या असतील नसतील काकू. तोच त्यांची सटारली होती खरं तर. खरंच माघारी उतरू का, अशा विचारात काकू असताना एक व्रात्य मुलगा त्यांना चिअरअप करत म्हणाला, काकू, अहो तुम्ही चढा बिंधास्त, काळजी करू नका, मी आहे ना, अहो चढा चढा. झालं. काकूंना चेव आला. शिडीला अडणाऱ्या गुडघ्यांना न जुमानता काकूंनी आपला अवजड देह चढवला न घसरगुंडीवर. अरे बापरे, शेवटच्या पायरीवर काकूंना बसताच येईना. आता काय करू. बापरे बापरे, काय करू मी आता. बापरे, पडते वाटतं. दोन्ही हात शेवटच्या पायरीच्या दोन्ही बाजूच्या वेलांट्या कठड्यांना धरून काकू ओंडव्या उभ्या. उभंही राहता येत नाही, बसताही येत नाही. आता काय करू मी. काकू ओरडत होत्या, ए मेल्या राहुल्या, अरे मगाशी म्हणत होतास ना, काळजी करू नका, मी आहे म्हणून. आता सांग ना रे, काय करू मी. आता तुम्ही सांगा, छोटी मुलं छोट्या घसरगुंडीवर घाबरली तर त्यांना खाली उडी मारायला सांगून त्यांना कॅच करणारा राहुल आता काय काकूंना कॅच करणार होता. आलंच असं सांगून तो गायब झाला. मग आजूबाजूचे काकूंना सल्ला द्यायला लागले, ती तुमच्या डोक्यावर आलेली झाडाची फांदी धरा. हां, ती फांदी धरा, म्हणजे तुम्हाला उभं राहता येईल. घाबरलेल्या काकू मात्र नाही हो, नाही नाही म्हणत होत्या. शेवटी हिम्मत करून त्यांनी एका हाताने ती फांदी धरली आणि घाईघाईने उभ्या राहिल्यानं त्या शेवटच्या पायरीवर. आता परिस्थिती आणखीनच अवघड झाली. दोन्ही हातांनी फांदी धरलेल्या काकू
खाली येणार कशा? कोणी सुचवलं, सरळ तोंड मागे करा आणि शिडीवरून खाली या. घसरगुंडी वगैरे जाऊ दे. काहीही सांगायचं का? शक्य होतं का ते? अहो, घसरगुंडी जाऊ दे म्हणे, ती तर केव्हाच तेल लावत गेली होती. पण काकू तोंड वळवणार कशा? काकूंचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झाला होता. शेवटी ग्राउंडवरच्या फुटबॉलच्या कोचनं फायर ब्रिगेडची गाडी बोलावली आणि काकूंची सुटका झाली. त्यात काय एवढं? मीही करू शकते, असं म्हणणाऱ्या काकू हल्ली ग्राउंडवर येतच नाहीत.